न्यूज 24 वेद जनमनाचा। गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी कोल्हापूर जिल्ह्यात वाढत चालली आहे। या रॅकेटवर कारवाई करण्याचे आदेश नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत। दरम्यान आज गांजा विक्री करणारं रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं नेज इथं सापळा रचून उद्ध्वस्त केलं। या कारवाईत पोलिसांनी 41 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला। गांजा विक्री करणाऱ्या तस्करांनी गुन्ह्यासाठी वापरलेली 2 चारचाकी, 1 दुचाकी आणि 10 मोबाईल असं 30 लाख रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं। तसंच इचलकरंजी, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील 8 जणांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकान केलेल्या कारवाईचं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कौतुक केलं। स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना हातकरंगे ते कुंभोज या रोडवर असलेल्या नेज या गावात इचलकरंजीतील 2 इसम हे गांजा खरेदी करणार असून त्यांना गांजा विक्री करण्यासाठी सांगली येथील 2 इसम येणार आहे अशी गोपनीय बातमी प्राप्त झाली। सदर ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन सापळा लावला असता सांगली येथून बोलेरो गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी आलेले अंकुश शिंदे व त्याचा साथीदार साठे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्याचप्रमाणे इचलकरंजी येथील पुजारी व शिंदे या दोघांना देखील गांजा विक्री करण्यासाठी खरेदी करण्यासाठी आल्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले। त्या कारवाईमध्ये 1 बोलेरो वाहन, 1 बुलेट मोबाईल व 21 किलो गांजा हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले। त्यांच्याकडे गांजा कोणाकडून आणला याबाबत तपास केला असता खानापूर सांगली येथील असणारा अंकुश शिंदे यांनी सदरचा गांजा हा खरसुंडी आटपाडी सांगली या ठिकाणून आणल्याचे कबूल केले। त्या ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन खरसुंडी येथील मनोज साळुंके त्याच्याबरोबर त्याचे असलेले साथीदार गोसावी, राजू शेख व शिंदे यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून देखील 21 किलो व काही गांजा हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे। 41 किलो इतका गांजा व बोलेरो, महिंद्रा बोलेरो हे वाहन, टाटा जेस्ट ही कार, त्याचप्रमाणे बुलेट हस्तगत केलेली आहे। एकूण जवळजवळ 30 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे। सदरचा गांजा हा कोणाकडून आणलेला आहे व जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला गांजा विकत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।